तर पुन्हा एकदा जाऊयात रांचीमध्ये। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याचे काही अपडेट्स जाणून घेऊयात। आपण दृश्य पुन्हा एकदा पाहताय तुम्ही, झारखंडच्या रांचीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे ती दृश्य आहेत। आता पोलीस जे आहेत ते अडवण्याचा प्रयत्न करतायत सगळ्या आंदोलकांना, मात्र ते काही मागे हटायला तयार दिसत नाहीयेत। जसा वेळ जातोय तसे विद्यार्थी अधिकच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी यांना मागे हटवण्यासाठी पाण्याचा मारा देखील त्यांच्यावरती करण्यात आला होता, तरी देखील विद्यार्थी हल्ले नाही। मग त्यानंतर आपण पाहतोय की मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले, त्यावरती तारांचं कुंपण देखील आहे, तरी देखील विद्यार्थी त्यालाही जुमानत नाहीयेत। आता तर आपण पाहतोय की एका ठिकाणी पोलिसांच्या 4 ते 5 अशा पद्धतीच्या एकामागून एक उभे राहत त्यांनी लेअर तयार केलेले आहेत। सोबत हातामध्ये त्यांच्या बॅरिकेड्स आहेत, त्यांच्या ती सुरक्षा ढाल ज्याला आपण म्हणतो ती आहे, तरी देखील त्यांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून सुरू आहे। अगर पुलिस ने लाठी चलाई है, ये बर्बरता पूर्वक लाठीचार्ज का हम लोग घोर रूप से निंदा करते हैं। और छात्रों के ऊपर लाठी चलाकर मुख्यमंत्री जी आप अपना बर्थडे का गिफ्ट छात्रों को नहीं दे सकते हैं। आज आपका जन्मदिन था, आपको बड़ा दिल दिखाना था छात्रों के प्रति, और इस प्रकार का लाठी उपयोग नहीं करना था झारखंड के छात्रों पे। ये झारखंडी छात्र आपके छात्र हैं, ये अपना हक अधिकार और संघर्ष के लिए रांची की सड़कों पर उतरे थे, विधानसभा घेराव करने उतरे थे, लेकिन आपकी पुलिस ने दिखा दिया कि हेमंत सोरेन जी जब जब डरते हैं तब तब पुलिस को आगे करते हैं। तर आपण आंदोलकांची ही सगळी आताची प्रतिक्रिया ऐकली। हेमंत सोरेन जे खरं तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा सोरेन घाबरतात त्यावेळी ते पोलिसांना समोर करतात। अशाच पद्धतीच्या घोषणाबाजी आपण जंतर मंतरच्या आंदोलनावरती पाहिल्या होत्या, ऐकू आल्या होत्या, आणि त्यानंतर आता तोच काहीसा पॅटर्न आपल्याला पुन्हा झारखंडमध्ये पाहायला मिळतोय। ही दृश्य तुम्ही पाहू शकताय, अगदी पोलिसांना देखील घेराव घातला जातोय आणि बसवरतीही आंदोलक चढलेले आहेत, तर खाली देखील गर्दी केलेली आहे। मात्र विधानसभेकडे जाणारा जो रस्ता आहे त्यावरती विद्यार्थी अडून बसलेले आहेत, त्यांना विधानसभेकडे जायचंच आहे। मात्र पोलिसांनीही कडक बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे, पहारा तैनात केलेला आहे। 750 मीटरपर्यंत निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत विधानसभेभोवतीच्या, आणि अनेक स्तरांची बॅरिकेडिंग, काटेरी तार त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय। देवेंद्रनाथ महतो 9 दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णवाहिकेतून मोर्चात सहभागी झाले, त्यांच्या वजनात 10.5 किलो घट झाल्याचं एका रिपोर्टमध्ये देखील म्हटलेलं आहे। आणि अशा पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हे या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, जे आज विधान भवनाच्या मार्च पर्यंत आलं। आणि त्यासाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी करायला सुरुवात केली आहे आणि विधान भवनाकडे ते निघालेले आहेत, त्यावेळी आता पोलीस मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। ही सगळी तुम्ही दृश्य पाहू शकता, लाईव्ह दृश्य तुम्ही सध्या झारखंडमधून पाहतायत। आणि झारखंडमधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। जेपीएससीच्या 3 सदस्यांनी खरं तर राजीनामा दिलेला आहे, पीटी देखील रद्द करण्यात आलेली आहे। तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलन उपोषण थांबवलेलं अजूनही नाही आहे। विद्यार्थ्यांची मागणी केवळ परीक्षा रद्द करण्यापुरती नाही आहे, तर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याची आहे। आपल्याच भविष्यासाठी आपणच लढायला हवं, अशा पद्धतीची भावना या सगळ्या विद्यार्थ्यांची, आणि त्यानुसार ते रस्त्यावरती उतरलेत। आंदोलनाचा आजचा 17वा दिवस आहे। मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवरती परिसरात आंदोलन करताना बसले होते, मात्र आज ते विधानसभेकडे निघाले आणि त्यानंतरची मग ही सगळी दृश्य आहेत। अशाच पद्धतीने जवळपास महिनाभर जंतर मंतरवरती आंदोलन चाललं आणि त्यानंतर संसद मार्च आयोजित करण्यात आला होता। त्याआधीच 2-3 दिवसाआधी जेव्हा मुख्य आंदोलनकर्त्याला सोनम वांगचुक यांना उचलून देण्यात आलं, त्यानंतर आक्रमक झाले होते विद्यार्थी, देशभरातून विद्यार्थी पोहोचले आणि मग संसद मार्च निघाला। तसंच काहीच आता झारखंडमध्ये पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरले आहेत आणि ते विधानसभेकडे निघालेले आहेत। त्यांना थांबवण्यासाठी पोलीस या ना त्या प्रकारे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी एका विद्यार्थ्याला भोवळ देखील आली होती, तर पाण्याचा मारा देखील करण्यात आला, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थ्यांवरती सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला त्यांना पांगवण्यासाठी, तरी देखील विद्यार्थी काही जुमानत नाहीये। काहींच्या डोक्यातूनही रक्त येताना आपण पाहिलं, संताप त्यांचा पाहिला, त्यांच्या
आवाजातला आक्रोश ऐकायला मिळाला, काहींना रडूही कोसळलं. मात्र तरी देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच उपोषणावरती ठाम असणं, कारण की उपोषण भविष्यासाठी आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे, अशा पद्धतीचं म्हणणं आंदोलकांचं आहे. तर विद्यार्थ्यांवरती पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे. हे आंदोलन जे आहे ते अजून चिघळताना पाहतोय आपण. पोलीस या सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तरी देखील आंदोलक ऐकायला तयार नाही आहेत. ही दृश्य तुम्ही पाहू शकताय. बॅरिगेड्सच्या वरून चढण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जातोय. पोलीस त्या ठिकाणी असताना देखील आता हे जे विद्यार्थी आहेत ते बॅरिगेडच्या वरून जात आहेत, तर पोलिसांना बाजूला सारत या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर जाणार आणि यांना पांगवण्यासाठी मग काही वेळापूर्वी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. तेव्हाची देखील आपण दृश्य पाहू शकतोय कशा पद्धतीनं सौम्य लाठीचार्ज जो आहे तो या आंदोलकांवरती केला जातोय. मात्र यामध्ये काही आंदोलक जखमी देखील झाले आहेत. काही वेळापूर्वी आपण पाहिलं एका विद्यार्थ्याचं डोकं देखील फुटलं होतं आणि त्यावेळी तो संतप्त अशी प्रतिक्रिया देत होता. एकंदरीतच आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी पुढे लढतो आहोत, आमच्या परीक्षांसाठी आम्ही विधानसभेवरती जाऊन सरकारकडे म्हणणं मांडणार आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे.